यंदा आपल्या प्रभागातून निवडून देऊया फक्त मित्रसेनला. लक्षात ठेवा, युवक पुढे तरच शहर पुढे. तर यंदा बदल निश्चित. आपलं मत मित्रसेन डोंगरे यांना देऊन नवा विकासाचा चेहरा नगर परिषदेला देऊयात. घ्या एकत्र. चला, आज 27 तारीख, शेवटचे 4 दिवस राहिलेले. 30 तारखेला सायंकाळी प्रचार बंद होणार आहे. मी आत्ता प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी याच्या आधी श्वेता कानसकर आणि संतोष सांडभोर या दोनही उमेदवारांशी गप्पा मारल्या होत्या. आता आज प्रचार कसा चालू आहे हे विचारायला आलोय. मात्र सकाळी सकाळी जेव्हा संतोष भाऊंचा फोन आला तेव्हा ते इथे नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते. आता मी काही नागरिकांशी बोलणार आहे. काका नमस्कार. नमस्कार. काय तुम्हाला कोण पाहिजे? कसा माणूस पाहिजे? कामगार नेता पाहिजे आम्हाला. बरं, म्हणजे नेमकं काय कामगार नेता म्हणजे काय? कामगार नेता म्हणजे आमच्या सुखसोयी घडून जे आणणार आहे त्याच्यासाठी जो मदत करीन किंवा झगडन तोच आम्ही सांभाळणार. त्याने सांभाळणार. हो. नाव सांगू शकता? नाही, नाव नाही सांगायचं, मत नाही फोडायचं, वादविवाद करायचा नाही आम्हाला. संजू भाऊ गणवटांचे वडील आहेत. त्यांना माहिती आहे की काम करणारा व्यक्ती कोण असतो, कसा असतो. त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी नाव घेणार नाही पण काम करणाऱ्या माणसाला मत देणार. आजोबा तुम्हाला कोण पाहिजे? तसंच आहे, ते बोलले तसंच. बर, कदाचित इथं जरी उमेदवार आत्ता उभे असले, मात्र मी आल्यानंतर इथं पाहिलंय की संतोष भाऊ सकाळी सकाळी त्यांचे पाया पडत होते, आशीर्वाद घेत होते. मला माहित नाही आजोबा कोणाला मत देणार, पण त्यांना काम करणारा माणूस पाहिजे. तुम्हाला कोण पाहिजे? जो आपल्या भागात प्रगती करणार असेल ना त्याला आमचं मत राहील. त्याला तुमचं मत राहील. माऊली तुम्हाला कोण पाहिजे? आमचं मतच नाहीत, आम्ही नाही. तुमचं मत नाही. बरं. आता मी उमेदवारांशी बोलणार आहे. संतोष भाऊ, प्रचार दणक्यात चालू आहे. प्रत्येक ठिकाणी संतोष सांडभोर आणि श्वेताताई कानसकर यांचं घड्याळ फिरतंय. 100% आमची आघाडी दिसते प्रचारात. काय म्हणाल? आता ज्येष्ठ नागरिक जे आहेत यांच्याच आशीर्वादावर मी गेल्या 30 वर्षापासून राजकारणात आहे. आणि त्यांचं ते जे आता बोलले दादा की बा काम करणारा माणूस आम्ही आमच्या भागात त्याला नेता म्हणून पसंती देणार आहे. आणि नक्कीच ह्याच मतदारांच्या विश्वासावर मी ह्या प्रभाग क्रमांक 6 मधून माझ्याबरोबर एक नवीन चेहरा. कानसकर साहेब, तुमचा कसा प्रचार चालू आहे? एकत्र करताय? एकत्रित प्रचार चालू आहे. चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे. आणि तरुण चेहऱ्याला मी संधी देण्याचा प्रयत्न करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान थोर सर्व मंडळींना आवर्जून सांगतोय की कानसकर एक उभरतं नेतृत्व आहे. धडाडी वक्तृत्व चांगलं आहे. अभ्यास म्हणजे शिक्षणातही माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. हळूहळू शिकतील. एक नवीन, एक अनुभवी असा युवा चेहरा, एक असा आमचा पॅनल आहे. आणि आम्ही संघटित प्रचार करतो. कुणीही एक मत किंवा एकासाठी आम्ही पॅनल टू पॅनल सर्व काम चालू आहे. प्रचार आमचा तरी आता सध्या आघाडीवर दिसतोय आणि कामाच्या जोरावर मत मागतोय. म्हणून मला वाटतं की जे जाणकार मतदार आहेत ते आम्हाला नक्कीच या भागात नक्कीच संधी देतील असं. संतोष भाऊ, त्या दिवशी कानसकरांनी मला सांगितलं, श्वेताताईंनी, की त्या जर प्रभागात निवडून आल्या तर सगळ्यात आधी प्रभाग वायफाय फ्री करतील. कदाचित अशी गोष्ट फार कमी उमेदवार करताना देतात, मात्र त्यांना वायफाय या विषयाचं ज्ञान आहे. आज त्यांनी समजून सांगितलेलं आहे. आपला भाग जास्तीत जास्त शिक्षक, ग्रामसेवक आणि कर्मचारी वर्ग आहे. आणि अनेक वेळा आता मोबाईलवरच म्हणजे नेटवरच काम करण्याची नवीन पद्धत चालू झालेली आहे. आणि खरोखर नेट किंवा वायफाय सुविधा या भागात असणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जर तो संकल्प धरला तर त्यात मी सुद्धा सहभागी होऊन वार्डात ती सेवा कशी देता येईल याचा नव्याने नक्कीच विचार करण्यात मी पण सहभागी राहील. या सगळ्यामध्ये समजा कानसकरांनी शब्द दिला, मी जर तिथे गेले तर सर्वप्रथम माझा प्रभाग फ्री वायफायने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. संतोष सांडभोर हे सर्वात आधी समजा तिथं निवडून गेले. मी माझ्या प्रत्येक उमेदवाराला हा प्रश्न विचारतो की समजा तुम्ही तिथं निवडून गेलात तर सर्वात प्रथम तुमच्या प्रभागातील नागरिकांसाठी काय करण्याचा प्रयत्न कराल? माझ्या प्रभागात सगळ्यात पहिले माझे 2 रस्त्यांचे आहे ना, रस्ते सगळ्यात महत्त्वाचा विषय आमचा रस्त्याचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही कॅमेरा घेऊन गेले तर ह्या बघा, इथून दिसतंय साईड पट्टीवरून एखादी मोटरसायकल जर घसरली बरोबर तर जे एखाद्याचा नाग जीव जाईल. म्हणजे कारण नसताना त्या ठिकाणी मृत्यूलाच आमंत्रण आहे. ह्या रस्त्यांकडं प्रामुख्याने पाहिलं जाईल. कारण हा वेताळेश्वर ते माधवनगर अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे आणि नव्याने डेव्हलप परिसर आहे. आज इथं मतदान जरी 1500 असेल
तर 15,000 लोकसंख्या असलेला हा वार्ड आहे. 100%. आणि वर्दळीच्या वार्डच्या ठिकाणी जर रस्ता असा अरुंद 8 फुटाचा असेल, जागा असून, तर त्या गोष्टीकडे मी प्रामुख्याने पहिलं लक्ष दे. लक्ष कानसकर साहेब, शेवटचा प्रश्न तुम्हाला. मी पुन्हा तुमच्याकडे येतोय संतोष भाऊ नंतर. संतोष भाऊ यांची साथ आहेच तुम्हाला, मला माहिती आहे. मात्र या सगळ्यानंतर स्वतःच्या पुढच्या येणाऱ्या 3 दिवसांकडे कसं पाहता प्रचारासाठीचे? प्रचार आम्ही लोकांपर्यंत तर पोचलेलोच आहे. गाठीभेटी चालू आहे. जेवढं लोकांपर्यंत पोचता येईल तेवढं आम्ही पोचणार आहे. संतोष भाऊ, शेवटच्या 2 वाक्यात उत्तर द्या. मला एक सांगा, आव्हानं आहेत हे मी गेल्याही वेळेस विचारलं होतं. नाही माझ्या पुढं आव्हान फक्त आर्थिक आहे, पण विकासाचं आव्हान माझं त्यांच्या पुढं सगळ्या उमेदवारांपुढं स्ट्रॉंग आहे, भक्कम आहे. त्यामुळं मी कामाच्या आणि विकासाच्या जोरावरच मला इथं मतदारांची साथ मिळणार आहे असं निश्चित सांगू शकतो. आव्हान माझ्या पुढे नाहीये, मात्र कामाच्या आणि विकासाच्या जोरावर मी नागरिकांच्या मनात बसतोय असं संतोष सांडभोर आणि त्यांच्यासोबत असलेले श्वेता कानसकर यांचे पती गौरव कानसकर यांचं म्हणणं आहे. या सगळ्यानंतर आता प्रचार शेवटचे 3 ते 4 दिवस राहिलेला आहे. मात्र प्रत्येक तो उमेदवार आता नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित येणारा काळ ठरवेल प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपला नगरसेवक कोण असणार आहे. मात्र या छोट्याशा प्रभागात समस्या प्रचंड आहेत आणि त्या चांगल्या लोकांमार्फत कमी व्हाव्यात किंवा संपाव्यात हीच एक इच्छा, बाकी काहीच नाही. एक पत्रकार म्हणून किंवा एक नागरिक म्हणून त्या उमेदवारांना आमच्या कायम शुभेच्छाच असतात. मात्र याच्याही नंतर त्यांच्याकडनं त्या समस्या सुटाव्यात याच्यासाठी विनंती सुद्धा असते. कॅमेरामन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. राजगुरुनगरच्या विकासाला आता हवा आपल्या सर्वांचा हेमंत नवा, जनतेचा आवाज, विकासाचा ध्यास. प्रभाग 8चे युवा कार्यकर्ता हेमंत अनंत खांगटे. तर येत्या 2 तारखेला एकच नाव, हेमंत खांगटे